जमिनीचा दर लागू करावा, तसेच भूसंपादित शेतकरी कुटुंबातील एका व्यक्तीला केंद्र सरकारच्या रेल्वेत सामावून घेण्यात यावं अशी मागणी माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे। तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6च्या जमिनीला चौरस मीटर 58,000 रुपये इतका भाव तसेच अधिक 12% व्याज 30 कोटी रुपये एकच जमिनीचा भाव देण्यात येत असून शेतकऱ्यांच्या बाबतीत मात्र केंद्र सरकार उदासीन असल्याचा आरोपही माजी आमदार अनिल गोटे यांनी केला। शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या मोबदल्यासाठी न्यायालयात जाण्याचं आवाहन देखील अनिल गोटे यांनी केलं आहे। जो राष्ट्रीय महामार्गाला रद्द द्यायचा तर मार्गाला दर दिला पाहिजे। राष्ट्रीय महामार्गाला तुम्ही 58,000 रुपये चौरस मीटर भाव द्यायचा। एका एकर जमिनीची किंमत 30 कोटी रुपये आणि शेतकऱ्याला 4 लाख रुपये द्यायचा, हे अन्यायकारक आहे। देशाचे पंतप्रधान अटल बिहारी असताना त्यांनी स्वतः कबूल केलं होतं की प्रत्येक शेतकरी कुटुंबामध्ये आम्ही एक रोजगार देऊ। ममता बॅनर्जी तेव्हा रेल्वेमंत्री होत्या। मग आता तुम्हाला बदलायचं काय कारण आहे? आणि शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त होतो। जर त्याच्या जीवनाला काहीतरी स्वारस्य असलं पाहिजे, स्वास्थ्य असलं पाहिजे, निश्चित असली पाहिजे, म्हणून आम्ही त्याच्या सांगितलेली मागणी पुन्हा उठवून ठेवली। आपण काय मागणी केली सांगितलं ना मी त्याचा जिल्ह्याची गाडी फेटाळून लावली की पुन्हा सुनावणी घ्या। त्याला काही दिलासा न देता तुम्ही फेटाळून लावता काय? थोडीसा लाज लज्जा ठेवा। शेजारच्या मालकाला तुम्ही 4,500 स्क्वेअर मीटर दर देता आणि दुसऱ्याला तुम्ही 58,000 रुपये देता। हे काय आहे? एका एकर किंमत काय काढली माहिती का तुम्हाला? 30 कोटी 29 लाख काय? ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।